10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच की या बीजेपी वाल्यांना किती माज आलेला आहे। या बीजेपीचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर, ज्यांनी आपले शेतकरी जे जगाचा पोशिंदा आहे, माझा बळीराजा शेतकरी, त्याच्यावर जे भाषा केली, त्यांच्यावर जे बोलले की त्यांच्यावरचे कपडे असतील, त्यांना खाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या बहिणीला पगार असेल, जे काही त्यांचं घर चालतं असेल, चूल चालतं असेल, तर ते आमच्या पैशामुळे चालतो। अरे हरामखोर हो, तुमच्या का बापाच्या घरचे पैसे आहेत काय? शेतकरी राजामुळे तुम्ही जिवंत आहात, शेतकरी राजामुळे तुम्हाला अन्न 2 टाइमचं अन्न खायला भेटते। आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, पण एवढा माज या बीजेपी वाल्याला जे येत असेल तर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि मी बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला मी हे सांगतो की तुमची जी भाषा आहे, तुम्ही फक्त हिंगोलीमध्ये येऊन दाखवा। तुम्हाला चापकानं जे आमच्या बळीराजाला जे चापकानं तुमच्या भाषेत शेतकऱ्याच्या हातामध्ये जे चाबूक असतो, त्यानं जर तुम्हाला नाही फोडलं तर नावाचा गोपू पाटील नाही, शिवसेनेचा हा मावळा नाही, हे तुम्हाला सांगतो। बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी कोणी जर अन्याय करत असेल तर त्याच्या कानाखाली वाजून न्याय मिळवून देण्याचं काम आहे शिवसैनिक आम्ही करत आहोत। आणि बबनराव लोणीकर ही जी तुम्ही भाषा वापरली, याचं सडेतोड उत्तर हे शिवसैनिक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या गोष्टीचा तुमचा बीजेपीचा आणि पूर्ण तुमचा पण मी निषेध करतो।